नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर. स्वागत आहे तुमच्या व्लॉग मध्ये. आणि आज मी आले पनवेल येथील गुळसुंदे गावाजवळ असणारे श्री सिद्धेश्वर मंदिरात. चला तर आज आपण या मंदिराची पूर्ण माहिती जाणून घेऊया. जर का तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर सगळ्यात पहिला तुम्ही पनवेल स्टेशनला या. पनवेल स्टेशन पासून एसटी स्टँड 10 मिनिटाच्या अंतरावर. तिथून तुम्ही बस किंवा रिक्षाने गुळसुंदे गावापर्यंत येऊ शकता. गुळसुंदे गावापासून हे मंदिर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट गाडीने इथे यायचं असेल तर इथे पार्किंगसाठी जागा दिलेली आहे, जिथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स दोन्ही पार्किंगसाठी लावू शकता. या मंदिराचे टायमिंग सकाळी 6 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत आहेत. तर मी आता आलो मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ. चला तर आपण आता आतमध्ये जाऊया भगवान शिवचं दर्शन घ्यायला. या मंदिराची स्थापना इसवी सन 1200च्या सुमारास श्री सिद्धेश्वर संतांनी केली आहे. आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर 700 ते 800 वर्ष जुनं आहे. हे मंदिर पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे. या मंदिराला गुळसुंदे शिव मंदिर म्हणून देखील ओळखले जाते, पण याचे खरे नाव हे श्री सिद्धेश्वर देवस्थान आहे. ह्या मंदिराचं दुसरं प्रवेशद्वारातून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला देवतांच्या 2 खोल्या पाहायला मिळतात. उजवीकडच्या खोलीत आपल्याला हनुमानाची खूप सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीची स्थापना श्री रामदास स्वामी यांनी केली आहे. भगवान हनुमानाचं दर्शन घेऊन मी निघालो पुढे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचं दर्शन घ्यायला. आणि डावीकडच्या खोलीत आपल्याला काळभैरवाचे दर्शन घडते. सहसा सगळ्या मंदिरात तुम्ही पाहिलात तर काळभैरव तुम्हाला एकटे दिसतील, परंतु ह्या मंदिरात त्यांची स्थापना त्यांच्या पत्नीसह केली आहे. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला पाताळगंगा नदीचे दर्शन घडते. ह्या नदीचा उगम खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथून होतं. असं म्हटले जाते की ही नदी अजूनही भगवान शिवकडे जाण्याचा मार्ग शोधत आहे. नदीच्या समोरच आपल्याला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळते. प्रवेशद्वाराकडे जाताना आपल्याला 2 मोठे स्तंभ दिसतात, ज्याच्यावर हत्तीची शिल्प कोरलेली आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये हत्ती या प्राण्याला खूप पवित्र मानले जाते, म्हणून महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मंदिरात तुम्ही पाहिला तर तुम्हाला हत्तीची शिल्प किंवा मूर्ती पाहायला मिळेल. थोड्या पायऱ्या वर चढत गेलो की आपण मंदिराच्या सभामंडपात येऊन पोहोचतो. सभामंडपात येताच पहिला तर आपल्याला नंदीचे दर्शन घडते. तिथून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला गर्भगृहाचे द्वार पाहायला मिळते. द्वाराच्या एका बाजूला गणपतीची मूर्ती तर दुसऱ्या बाजूला विष्णूची मूर्ती पाहायला मिळते. आणि गर्भगृहात शिवलिंगाचे दर्शन घडते. दरवर्षी या मंदिरात महाशिवरात्री आणि त्रिपुरारी पौर्णिमेला खूप मोठा उत्सव असतो. त्या दिवशी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते. चला तर मित्रांनो, माझं आता दर्शन करून झालं आहे. या मंदिरात येऊन खूप मस्त वाटलं आणि इथेच मी माझा व्लॉग एंड करतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.